पोस्ट विषयी बसलो आम्ही आज मी तर संध्याकाळी आलो मी आता 7 वाजले 8:30 कालचा व्हिडिओ अपलोडला टाकला तर आमचं रंगला आता पबजीचा डाव राहुल एक चिकन डिनर आणलंय. एक मिनिट फायनली का म्हणत नाही फायनली म्हणत जाय ना तर काहीच तुम्ही याला ओळखीता का? नाही ओळखीत हा? मला फक्त तुम्ही नाही फक्त युट्यूबवर जायचं MS16 ब्लॉगवर टाकायचं लगेच तुम्हाला याचं काय बायोडाटा सगळा दिसत. महाराष्ट्राला एकदम प्राचीन तर नमस्कार मित्रांनो, मराठी ब्लॉगवरच्या 365 दिवसाच्या म्हणजे आज आहे आपला 66वा दिवस. असं वाटतं सध्या संध्याकाळी संध्याकाळी नाही परत दुपार झाली आपल्या मराठी भाषेत. दुपार झाली, घरचे मला आत्ता सुनवून गेलेत. घरचे म्हणले दुपार झाली उठलो मी पुसलो अभ्यासाला. आणि तुम्हाला मित्र मी काही गुगलची फॅक्ट सांगणार आज मी गुगलची 2 फॅक्ट काढलेली तर आता वाजले 11:30. थोडंच नाही आपल्याला कुठं कॉलेजला डायरेक्ट. आता एवढं वार सुटलं की त्याच्यामुळे आज दरवाजे लावून घेतलं आहे. कारण की बघा वार सुटलं अख्खा खाकानातून येतोय त्याच्यामुळे आपण डायरेक्ट दरवाजा लावून घातलेला आहे. तर मी जे गुगलची फॅक्ट जे दाखवणार आहे ती फॅक्ट तुम्ही बघा. आता 2 पॉईंट आहे हे बघा 67 हे आपण 67 हे आपण गुगलवर टाईप केलं का सर्च केलं का थोड्या वेळ थांबायचं मोबाईलवर उगत थोड्या वेळ माझ्या अंदाजे 1 ते 2 सेकंद थांबायचं. लगेच गुगल नाही का डान्स करायला लागतं. म्हणजे असं ते आपण जे टाईप केलं ना त्या टाईपचं फ्लॅश म्हणजे फ्लॅश बरोबर येतो लगेच गुगल डान्स करायला लागतं. दुसरं आहे ड्रॉप बिअर आपण सर्च केलं का त्याची खालची माहिती ती ड्रॉप बिअरची साईडला जे एक बिअरचं लोगो आहे त्या लोगोवर जर दाबलं ना ते त्याचा जो बिअर आहे तो बिअर असं नाही का लगेच हे करायला लागतो म्हणजे डान्स वगैरे करायला लागतो लगेच असं. म्हणजे आता बिअर याच्या असतो ना गवताचं असतो ना लगेच गवत जास्त उधळतं फुपाटा देवत होतो ते भारी तुम्ही आता करून बघा. गुगलवर जायचं 67 यावर सर्च करायचं ड्रॉप बिअर यावर सर्च करायचं. ड्रॉप बिअर सर्च केलं खाली बिअरचा लोगो येईल ते लोगोवर क्लिक करायचं लगेच बिअर त्याचा काय असेल ते परफॉर्मन्स दाखवून 67 मध्ये मला परफॉर्मन्स दाखवून. मित्रांनो आता वाजले 11:30 थोड्याच वेळ निघायचं आपल्या कुठं डायरेक्ट कॉलेजवर. आज आपला बायोलॉजीचा पेपर. बायोलॉजीचा काहीच अभ्यास नाही केलेला. मी तुम्हाला इतकं सांगत आलोय मी तुम्हाला इतके दिवसातून सांगत आलोय मी कोणत्या पेपरला अभ्यास करतो मी फक्त रँडमली रिव्हिजन करतो सगळा पेपर लिहून काढतो ते पण कसा चिल मोडमध्ये. तर चला मित्रांनो निघू थोड्या वेळात पुढं कॉलेजला. तर मित्रांनो फायनली आपला पेपर भरलेला आहे. फर्स्ट टाइम मी आज पेपरला अटेंड करायला आणले. याच्या आधी एवढे पेपरला अटेंड करायला आणलेलं नाही आहे. गुळ आहे आपल्यासोबत गुळ दुसऱ्या ब्लॉकमध्ये चिवडे सगळे पंटरे. आता जायचं पेपर 3 तासाच्या नंतर डायरेक्ट पियुष पण चालला पेपरला. पियुष आता झाला पेपरला डायरेक्ट पेपरला. तर मित्रांनो फायनल सुटला पेपर मस्त याचा पेपर गेलेला आहे. पेपर बरं झाला पण आम्ही आता चाललो घरी. चला आता घरी जातो काय ठेवलं एडिटिंग करतो जेवण करतो थोडं जायचं मला ना पुढं तिसगावला पण तुमचं मग आणखी मग काम चालू झालं. कोणी काही पाठवा ट्रकवाला मरण आवाज राहिला तेव्हा करतो आता बरं येऊन राहिला बाबू आता मला पण येणार काढणार तेव्हा आला तरी हा आवाज राहिला ट्रकवाली घाबरत काय डायरेक्ट. तर मित्रांनो दिवसभर काय ब्लॉग नाही काढला. कॉलेजवर आलो डायरेक्ट घरी आलो सगळं आवरीला जेवण वगैरे केलं. फायनली पोस्ट विषयी बसलो आम्ही आज मी तर संध्याकाळी आलो मी आता 7 वाजले 8:30 कालचा व्हिडिओ अपलोडला टाकला तर आमचं रंगला आता पबजीचा डाव राहुल एक चिकन डिनर आणलंय. एक मिनिट फायनली का म्हणत नाही फायनली म्हणत जाय ना तर काहीच तुम्ही याला ओळखीता का? नाही ओळखीत हा? मला फक्त तुम्ही नाही फक्त युट्यूबवर जायचं MS16 ब्लॉगवर टाकायचं लगेच तुम्हाला याचं काय बायोडाटा सगळा दिसत. महाराष्ट्राला एकदम प्राचीन आणि गाजलेला असा हा MS16 ब्लॉगर इथं तो गाजलेला आहे आणि त्याचे बरेचसे असे ब्लॉग आहेत सगळे. हे बघा आता ऐकून घ्या आता माझी जी प्रायव्हसी मी तुम्हाला सांगा का नाही ना तसंच ते कोणाची प्रायव्हसी सांगत नाही पण फायनली मी आज तुम्हाला त्याची प्रायव्हसी सांगितलेली आहे. मी पण त्याला सबस्क्रायबर आहे आणि तो पण मला सबस्क्रायबर आहे. तर दोघांनी म्हणजे दोघं मित्र येतं. तो राहुलचा पाहुणा आहे राहुलचा मामाच भाऊ आहे. तर तो पण असे नगरमधले असे ब्लॉग वगैरे सोडतो. तर चला आता मी पण आणतो चिकन डिनर आणि जातो कुठं डायरेक्ट घरी. तर मित्रांनो व्हिडिओ झाला अपलोड आणि मस्त गेम प्ले रंगला होता. तर मित्रांनो याच्या चॅनलला फुल सपोर्ट करायचा तुम्ही काय तर काहीच भाऊचं चॅनल आहे त्याच्यामुळे ना सपोर्ट राहून द्या आणि सपोर्ट करा. धन्यवाद. तर मित्रांनो ह्यो एवढा सांगतो सपोर्ट करा. याचं म्हणून चॅनल आहे MS16 ब्लॉगर म्हणून त्याला पण सपोर्ट करा. आणि दोघं एकदम म्हणजे दोघं युट्यूबर येतं
आणि दोघांनी सोबत म्हणजे त्याचा आधीपासून चॅनल आहे, तो जुना युट्यूबर आहे, मी आता नवीन आलेलो आहे. पण जुना होतो ना, आता जुना झालोय आता आयडी मायनस मध्ये. आयडी मायनस मध्ये काही अडचण नाही, तो पण युनिफॉर्म मध्ये कसं आहे कन्सिस्टन्सी ठेवत नाही, त्याला काम असते. तर मित्रांनो चांगला गेम प्ले असा रंगला होता, पण विषय काय झाला शेवटला ती पुढं पण स्क्वॉड होता आणि मी राहुल आणि ओमकार तिघ जण खेळत होतो. राहुल तर काय मेला, पण मी ओमकार होतो, पण ओमकारच्या कोण खेळत होतं राहुल. हा आम्हाला दोघांना गेम प्ले जमला नाही शेवटला. तो गावचा झोपला त्याने डायरेक्ट पट्टे शॉट दिला दोघं डायरेक्ट. तर आता आम्ही चालत गटात कुठं ऊस खायला डायरेक्ट. आता ऊस करून येतो आता वाजलेत 9. आमचा 1 तास तिकडेच यालाय. घरचे घोडस्मोक बैल पण लावणार आहेत. ट्रका काय दाखवतो, ट्रका दररोज बघत आमची ऑडियन्स. आता काय रस्ते सगळं असतं. तर चला मित्र आता जाऊ ऊस घेतो, ऊस खातो, घरी जातो, जेवण करतो आणि बसतो कुठं आपल्या डायरेक्ट सी असं नाव. तर मित्रांनो फायनली आपण आला होता ऊस घ्यायला. ऊस कमी 5,000 जास्त आहे एवढ्या संध्याकाळी ऊस खा. मी नाही घेत बाबा, मला नाही खायचं ऊस, मी नाही खात ऊस, मला सर्दी पहिलीच. तर आपले आता आलेत प्रॅक्टिकल एक्झाम, मोकर कुठं व्हायचं किती राहुल ऊस. हा चांगला गोड का बघा ब्लॉगर. तर मित्रांनो आता किती रे ऊस, त्याला आता जो डबल ग्राउंडवर त्याचा ऊस मस्त करेल दूध घरी डायरेक्ट जेवण करून बसू आपली सी असं. घे तुला घ्यायचं आहे ना. तर मित्रांनो संध्याकाळचं डिनर वगैरे झालं, जेवण वगैरे केलं. आता मी बसलोय माझं प्रॅक्टिकल बुक कम्प्लीट करायला. माझे सगळे सब्जेक्टचे प्रॅक्टिकल बुक कम्प्लीट झालेले आहेत. फक्त आता राहिले म्हणजे केमिस्ट्रीचं सगळ्यात मोठं बुक आहे आणि तेच राहिलेलं आहे. जर आपण प्रॅक्टिकल बुक जर नाही सोडले ना, मला प्रॅक्टिकलचे मार्क भेटणार नाहीत. प्रॅक्टिकलचे मार्क आहेत 30 मार्क. हे जर कम्प्लीट नाही केलं ना, 30 मार्क गेले आपल्या हातातून डायरेक्ट. हे जर कम्प्लीट जर केलं तर आपल्याला 30 मार्क भेटतं. मग आपलं हे सोपं आहे ना. ते काय मी कम्प्लीट करून कसं आहे 3 ते 4 प्रॅक्टिकल सोडायचे, त्याच्या पुढचे सोडायचे नाही येतं. तेवढे सोडून ते सगळं मॉलमध्ये बघून सोडायला लागून. कारण कसं माहिती आहे, फक्त मी टिक मार्क केलेलं आहे, साईन केलेलं आहे, आणखीन काही सोडलेलं नाही येतं. बघू शकतो तुम्ही सगळं कोर आहे डायरेक्ट. हे बघू शकता सगळं कोर आहे सगळं. त्याच्यापैकी फक्त आपल्याला नाही का 4 प्रॅक्टिकल सोडायचे. 4 प्रॅक्टिकल मी आता जेवढं तेवढं लिहितो, थोडं करू व्हिडिओ इंड. तर मित्रांनो फायनली माझी केमिस्ट्री प्रॅक्टिकल बुक 2-3 प्रॅक्टिकल माझे लिहून झालेले आहेत. जेवढे होते तेवढे मी लिहून काढलेले आहेत. तर मित्रांनो फायनली आपले आज पेपर सगळे संपलेले आहेत. फक्त तुमचा एक फायनल पेपर आहे, तो आहे म्हणजे फिजिकल एज्युकेशनचा. त्याचं काय मी जास्त टेन्शन घेत नाही. फिजिकल एज्युकेशनचं काय म्हणजे तो काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण तरी पण आपण नाही म्हणून रिव्हिजन केलेली आहे. कारण की सरने ग्रुपवर जी PDF पाठवली ती PDF थोडी मी वाचलेली आहे. मित्रांनो फायनली आपले आता पेपर संपले तर आता आलेले आहेत आपली कोणते प्रॅक्टिकल एक्झाम. दुसरी गोष्ट अशी आहे की मी दररोज बाहेर येऊन ब्लॉग शूट करतो. बाहेर येऊन शूट करण्याचं कारण होतं एवढेच आहे, कारण की आता वाजले 11:30 आणि घरची झोपतात 10 वाजतात. त्याच्यामुळे ना घरच्याला डिस्टर्ब करण्यापेक्षा मी बाहेर येऊनच व्हिडिओ इन करतो. तर पण मी म्हणजे सोमवारपासून मी करणार घराचं इन करायचं जेवढं तेवढं लवकर. कारण कसं माहिती आहे का, घरच्यांना मोका डिस्टर्ब करू वाटत नाही. घरच्या उठतात ते आपला व्हिडिओ हे होतो, आपलं लक्ष तिकडं जातं. त्यापेक्षा ना बाहेर येऊन मी निवांत ब्लॉग इन करतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इन करतो. भेटून ब्लॉग मी तो पण आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. असेच नवनवीन आपले डेली ब्लॉग बघायला आजचा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला पोहोचल. तर मित्रांनो भेटून ब्लॉग मी चला बाय बाय.